मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेला आहे. बिग बॉसच्या एका भाऊच्या धक्क्यासाठी रितेश देशमुखला किती पैसे मिळतात. तर मंडळी हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की बिग बॉसच्या होस्टला नेमके किती पैसे मिळतात. तर मंडळी बिग बॉस सीझन 4चा जर आपण विचार केला तर महेश मांजरेकर हा सीझन होस्ट करत होते. त्यांना प्रत्येकी आठवड्याला 25 लाख रुपयापर्यंत ते 30 लाख रुपयापर्यंत मानधन मिळत होतं. मात्र मंडळी गेल्या वर्षी बिग बॉस 5च्या म्हणजे बिग बॉस 5 मराठीच्या सीझनच्या सक्सेसनंतर रितेश देशमुख यांनी हेच मानधन वाढवून जे आहे ते 30 ते 35 लाखापर्यंत घेतल्याची चर्चा होती. मात्र मंडळी हेच मानधन यावर्षी गेल्या वर्षीच्या सक्सेसनंतर आणखी वाढलेलं आहे. मंडळी यामध्ये श्रोत्यांमध्ये बिग बॉसच्या येण्यानिमित्त प्रचंड जो आहे तो उत्साह आपल्याला दिसत होता. गुगल सर्च इंजिनमध्ये कितीतरी लोकांनी सर्च केलं होतं की बिग बॉस कधी येणार आहे आणि त्याहूनच बिग बॉस यावर्षीचाही किती गाजणार आहे याची लोकांना जे आहे ती समज आलेली होती. आणि याच जे आहे ते गोष्टीला अनुसरून ही सुद्धा चर्चा रंगलेली होती की बिग बॉससाठी यावर्षी रितेश देशमुख होस्ट करण्यासाठी किती पैसे घेणार. तर मंडळी यावर्षीच्या रिपोर्ट्सनुसार जर आपण पाहिलं तर रितेश देशमुख एका भाऊच्या धक्क्यासाठी जवळजवळ ते आहे 40 ते 45 लाख रुपये चार्ज करत आहेत. मंडळी बिग बॉसच्या सक्सेसनंतर आता रितेश देशमुख यांनीसुद्धा आपली फीस वाढवल्याचं बोललं जात आहे आणि कंटेस्टंटला जे पैसे मिळतात त्यांचेसुद्धा पैशामध्ये वाढ करण्याचं बोललं जात आहे. कारण रितेश देशमुख एका फिल्मसाठी जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये घेतो आणि तेच जर एखादा शो असेल तर त्याच्यासाठी 50 लाखापर्यंत तो त्याची फीस आकारत असतो. त्याच्यामुळे यावर्षी मीडिया रिपोर्टनुसार रितेश देशमुखने जवळजवळ 40 ते 45 लाख घेतल्याचं बोललं जाते. बाकी मंडळी तुम्हाला यावर्षीचा बिग बॉस कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉसच्या अशाच माहिती आणि अपडेट्ससाठी आताच सबस्क्राईब करा अस्सल खबरीला. नमस्कार.